कोपरगाव तालुक्यात एक बिबट्या ठार आणि 2 बिबट्यांना जेलबंद केल्यानंतरही तालुक्यात बिबट्यांचा वावर अजूनही दिसून येत आहे. रविवारी रात्री बिबट्याने शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना मायगाव देशमुख शिवारात घडली. कुंभारी येथील दामू नामदेव मोरे वय 49 वर्ष हे आपले दिवसभराचे काम आटपून सायंकाळी दुचाकीवरून कुंभारी येथे जात होते. त्याच वेळी ऊसाच्या शेतातून बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. यात दामू मोरे यांच्या हातावर आणि पायावर जखमा झाल्या आहेत. काही अंतरावर असलेला त्यांचा मुलगा रवींद्र मोरे व इतर नागरिक तेथे धावून गेले. त्यानंतर बिबट्या शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतात पळून गेला. दामू मोरे यांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. न्यूज महाराष्ट्र करिता प्रतिनिधी नितीन जाधव. मोटरसायकलीवर बिबट्यानं लगेच हल्ला काय गाडीवर. पण तुम्ही कुठून येत होते, काय घटना घडली, किती वाजता झाली, तुमचं नाव काय? हा दामू नामदेव मोरे. आम्ही तिकडून मी येत होतो कुठून सापाची बसची सांगून पुढं निघालो आणि बाकीच्या पळत चिरत झालं असं घटना. अच्छा, कोण होतं? एकटं होतो मी. अच्छा, मोटरसायकल परत आलो होतो. अच्छा, मग बिबट्याने पकडलं का तुम्हाला? बिबट्यानं त्यांना जागेवर. अच्छा, कुठे कुठे लागलं? हिरी हाताला गेले, पायाला गेले, जरेले. हा हा दाखवा. ठीक आहे. मी रवींद्र दामू मोरे, राहणार कुंभारी. तर संध्याकाळी माझे वडील घरून माझ्याकडे येत होते. मी थोडा 1,001 फुटाच्या अंतरावर राहत असतो. ते माझ्याकडे येत होते. त्याच्यात वरतेल्या बाजूनं ऊसातून त्यांच्या वर हल्ला केला बिबट्यानं. ते मोटरसायकलवर ते जागीच पडली. तर एक 4 व्हीलर तिकून आली, ती उभी राहिली आणि त्यांनी मला 2 आवाज दिले. मी पळत लगेच तिथे गेलो. पळत जात ते गाडी थांबल्यामुळं मी जायच्या आधीच तो पुढी फेकली त्यांनी आणि हे त्या गाडीवाल्याने सोडवलं होतं त्यांना. तर मग माझं असं म्हणणं आहे का तो बिबट्या लवकर तुम्ही धरून घेतला पाहिजे. आणि उद्या आज त्याला आज तो माणसावर जर हल्ले करू राहिला, आज एका माणसावर केला समजा तेवढ्या परिसरामध्ये, उद्या बाकीच्या माणसावर करणारच तो. लहान लेकरं बाळा राहत्या. उद्या मजूर आहे आम्ही, या मजुरांना कसं काम करायचं शेतीमध्ये. पण ते तेवढ्या टापूतला जो आहे तो बिबट्या तुम्ही तात्काळ धरला पाहिजे, असंच आमचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. म्हणजे उद्या बी परत नको अशा गोष्टी घडायला. डन डन डन.